उद्या आणि परवा तीनही दिवस कार्यशाळा कशी होणार आहे याचं संपूर्ण वेळापत्रक आपल्याला पाठवलं गेलं आहेच. आमचे जयदीप कर्णिक सर आणि सुदाम सानप हे दोघंही तुमच्या सगळ्यांच्या संपर्कामध्ये मेल किंवा व्हॉट्सॲपवरून आहेतच. आत्ता आपण आजचं पूर्ण दिवस नीरज हातेकर सर, तुमच्यापैकी काही ओळखत असतील काही नसतील, ते घेणार आहेत. उद्या मानसी फडके त्या घेणार आहेत आणि त्याबरोबर आणखी 2 रिसोर्स पर्सन असतील. परवा अभय टिळक सर घेतील आणि त्यांच्याबरोबरही आणखी 2 रिसोर्स पर्सन असतील. गप्र प्रधान रिसर्च आणि ट्रेनिंग सेंटर याच्याबद्दल फार विस्ताराने सांगत नाही. 2 दिवसात आपल्या थोड्या अनौपचारिक गप्पामधून हळूहळू ते स्पष्ट होत जाईल आणि त्या सेंटर संदर्भातले काही टिपणं तीही तुमच्याशी शेअर केले जातील. आत्ता तूर्त सांगण्याचा भाग एवढाच की साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन आणि साधना डिजिटल हे 3ही विभाग साधना ट्रस्टमार्फत चालवले जातात आणि त्याचं एक आणखी वेगळी विंग किंवा एक उपघटक म्हणून आपण साधना रिसर्च आणि ट्रेनिंग सेंटर सुरू केलं आहे. वस्तुतः याच्यात नवीन असा खूप कमी भाग असणार आहे, कारण रिसर्च आणि ट्रेनिंग सेंटरमार्फत 2 ॲक्टिव्हिटीज प्रामुख्याने होतील. एक असेल अभ्यासवृत्ती देणं, विशिष्ट विषयावर विशिष्ट कालखंड समोर ठेवून एका अभ्यासकाला काम करण्याची संधी देणं, त्यातून जे काही लेखन येईल ते साधना साप्ताहिक किंवा प्रकाशन यामार्फत प्रकाशित करणं, हा अभ्यासवृत्तीचा भाग आहे. आणि ट्रेनिंग सेंटरमध्ये विशिष्ट विषयावर अधिक सखोल, गहन, गंभीर चर्चा घडून आणणं आणि त्याचा फायदा त्या कार्यशाळेत सहभागी होणारे जे कोणी लोक असतील त्यांना व्हावा, हा दुसरा हेतू. हे 2ही ॲक्टिव्हिटीज साधनाकडून फार पूर्वीपासून अधूनमधून काही निमित्त, काही औचित्य मिळाली तेव्हा केले गेलेत. अनेक वर्कशॉप पण होत आलेत आणि अभ्यासवृत्तीही अधूनमधून दिल्या गेल्यात. आता मात्र 2026 या वर्षापासून आपण त्यामध्ये जास्त सातत्य आणणार आहोत, अधिक नेमकेपणा आणणार आहोत आणि अशा या रिसर्च ट्रेनिंग सेंटरचा पहिला उपक्रम म्हणून ही आजची कार्यशाळा. आणि याचवेळी 2 व्यक्तींना आपण फेलोशिप पण दिलेल्या आहेत. त्याबद्दलही आपण नंतर उद्या किंवा परवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण सांगणार आहोत. आत्ता मी फार जास्त वेळ न दवडता या 2 अर्थतज्ञांचंही फूल आणि पुस्तक देऊन स्वागत करावं अशी विनंती मी या रिसर्च आणि ट्रेनिंग सेंटरचे प्रमुख अध्यक्ष म्हणून आम्ही ज्यांना विनंती केली ते डॉक्टर सुरेश गोरे, जे खरं तर रसायनशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी खूप वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं आहे. त्याबद्दलही आत्ता आपण जास्त घ्यायला नको, परिचयातून बोलण्यातून येऊन जाईल. परंतु त्यांचं राजकारण, समाजकारण, साहित्य, संस्कृती याच्यामधला असलेला रस आणि आकलन हा बऱ्याच वरच्या दर्जाचा आहे. त्यामुळे त्यांनी या रिसर्च आणि ट्रेनिंग सेंटरचं अध्यक्षपद स्वीकारणं हा साधनेच्यासाठी विशेष आनंदाचा किंवा गौरवाचा भाग आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी त्यांनाच विनंती करतो की दोघांचंही पुस्तक आणि फूल देऊन आपण स्वागत करू. मी गोरे सरांना देतो आता. माझ्यानंतर आता गोरे सर एक 3-4 मिनिटं त्यांचं मनोगत व्यक्त करतील. अभय टिळक सर हे स्वतः अर्थतज्ञ आहेत, संत साहित्याचे अभ्यासक म्हणून आहेतच, परंतु साधनाच्या बरोबर मागील 15 वर्ष ते आम्हाला जी मदत हवी असते त्यासाठी ते कायम उपलब्ध असतात. जरी अर्थतज्ञ असतील आणि अर्थकारण हा त्यांचा विषय आम्हाला जास्त महत्त्वाचा वाटत असला तरीही एकूणच राजकारण, समाजकारण आणि अन्य विषयांच्याबद्दलही सल्लामसलत होणं हा चांगला अनुभव असतो. आणि अभय टिळक या 15 वर्षात त्यांचे आणि माझे व्यक्तिशः संबंध हे अतिशय मित्रत्वाचे राहिलेत. त्यामुळे साधनाला आणि आपल्या एका मित्राला मदत करणं ही त्यांच्यावर जबाबदारीच असते आणि ते इमाने इतबारे पार पाडतात. ते नंतर एक 4-5 मिनिटं बोलतील. आम्ही साधना साप्ताहिकासाठी जे एक संपादक मंडळ घेतलेलं आहे, ज्यांना विनंती केली, ऑनररी येते की तुम्ही आम्हाला महिन्यातून एखादा लेख द्या, इतरांना लेख लिहायला सांगा, आमच्याशी सल्लामसलत करा, समीक्षा करा, चिकित्सा करा, अधूनमधून काही सांगत राहा, असा रोल ज्या
4 लोकांच्याकडे आहे. त्यामध्ये अभय टिळक सरही आहेत. त्यामुळे साधनाच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ते जवळून पण आणि काही अंतरावरूनही नेहमी बघत आलेत. गोरे सरांचं झालं की ते बोलतील आणि मग आपण पूर्ण दिवस हातेकर सरांच्या इशाऱ्यानुसार वागणार आहोत. थँक्यू. नमस्कार. आणि विनोदने ओळख करून दिली आहे आणि या केंद्रामागची कल्पना साधना ट्रस्टची काय होती, काय आहे आणि पुढे जायचा वाटचाल कशी करायची आणि त्याला गप्रप्रधानांचं नाव द्यायचं हा जवळजवळ काही चर्चेचा विषयच नव्हता. इतकं अप्रतिम साधनाशी संबंधित असलेले, शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेले आणि नुसतेच विद्यापीठीय नाही तर विधान परिषदेत 3 वेळा मला वाटतं ते निवडून गेले. ते शिक्षण मंत्रीसुद्धा काही काळ होते आणि उत्तम लेखक आणि साधनाचे संपादक पण होते. तर त्यामुळे मला खरा खूप आनंद झाला की जेव्हा विनोदनी विनंती केली की तुम्ही ह्याला मदत करणार का, आणि मी तात्काळ मान्यता दिली. पण मला खूप काळजी पण आहे की आपल्या सगळ्यांनी ह्याला साजेसं काम करत राहिलं पाहिजे. आज त्याची सुरुवात आहे आणि म्हणून काही 2-4 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. मी काय मनात सारखे विचार चालू असतात. विनोदनी ओळख डॉक्टर म्हणून करून दिली म्हणून सांगतो की मलासुद्धा कधी कधी प्रश्न पडतो की आता मी PhD करून यावर्षी बरोबर 50 वर्ष झाली. मी UK होतो, तिथे रसायनशास्त्रात PhD केली आणि खरा प्रश्न असा आहे की किती लोक विद्यापीठीय शिक्षण पूर्ण झाल्यावर, डिग्री मिळवल्यावर आपलं शिक्षण पुढे चालू ठेवतात. आणि ते जर नसेल, म्हणजे मी नेहमी म्हणतो शिक्षण आणि ज्ञानाच्या बाबतीत जसं वाईनच्या बाबतीत म्हणतात की खूप जुनी वाईन फारच जास्ती किमती आहे, पण ज्ञान हे खूप नवीन नवीन आणि कायम इव्हॉल्विंग आणि त्याच्याबरोबर जो करंट राहील तोच जास्ती योगदान देऊ शकेल असं माझं मत आहे. विज्ञानाच्या बाबतीत तर हे नक्कीच आहे. मी इतर फिलॉसॉफी किंवा आर्ट किंवा असं म्हणत नाही आहे. आणि अर्थशास्त्र म्हणजे मला काही वेळेस दुसरं एक सांगावंसं वाटतं की मी विद्यार्थ्यांची विद्यार्थी म्हणतो मी, तुम्हाला माफ करा, पण बऱ्याचशा इथे भाग घेणाऱ्यांची प्रोफाईल्स पाहिली, जवळजवळ इक्वल आहेत. खूप सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनियर्स असे सुद्धा लोक आहेत, काही पत्रकार आहेत. खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे तरी कॉमर्स किंवा काय मुद्दामून इकॉनॉमिक्स शिकला, BA झाला, MS झाला, PhD झाला, त्या लोकांना काहीतरी फॉर्मल अर्थशास्त्राबद्दल माहिती असतं. आमच्यासारख्या लोकांना नसतं. मग ते वैयक्तिक आवडीनिवडीवर जातं. तुम्हाला काही उत्साह असेल, काही वेळा आपण पुढे पुढे जातो, मोठे मोठे जॉब करायला लागतो, मग तेवढं तर यायला पाहिजे. आणि दुसरं भारताची एक हे आहे की आपल्याकडे उगाचच वयाला वगैरे मान देतात की फार मोठं झाल्यावर लोक त्याचे दोष-बिष काढत नाहीत, त्याला प्रश्न विचारत नाहीत. ते धरून चालतात की तुम्हाला बहुतेक येत असणार सगळं, कारण तुम्ही ह्या हुद्द्यावर गेलात. म्हणजे प्रोफेसर, डीन यालाही लागू आहे की नाही मला माहिती नाही, पण एकंदरच वयाला मान देण्याचं कल्चरमध्ये खूप आहे. ते जरा चिंताजनक आहे नवीन याच्या दृष्टीने. त्याच्या ज्ञानाला, त्याच्या नॉलेजला, त्याच्या विचाराला जरूर मान द्यावा असं माझं व्यक्तिगत मत आहे. त्यामुळे मी सुद्धा आज तुमच्या इतकाच उत्सुक आहे की मी काय फॉर्मली कधी इकॉनॉमिक्स वाचलं, खूप करायलाच लागतं. आपण सगळेजण वर्तमानपत्रात वाचतो, काही अभ्यासाला स्वतःहून आणून पुस्तकं वाचतो, सेल्फ इम्प्रूव्हमेंट करतो. आणि सगळ्या ह्याला मागे टाकणारं म्हणजे आता इतकं सोशल मीडियावर सगळ्यांच्या पुढे येतं आहे. नवीन पिढीच्या पुढे येतं आहे, जुन्या पिढीपुढे पण आहेच. जुन्या पिढीपुढे कदाचित थोडा जास्ती वेळ असल्यामुळे ते नको तितका वेळ सोशल मीडियावर खर्च करत आहेत. तरुण लोकांना कदाचित इतर भ्रांत आहे, आपल्याला काय जॉब मिळेल, कामाचे तास आहेत वगैरे. तर हे जे काय आहे ते खरं प्रशिक्षण नव्हे, हे कळायला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की आज अशी संधी मिळते. हे जे पहिलं हे आहे अर्थशास्त्र, आणि नेमकं बजेट पण येतं आहे पुढच्या आठवड्यात. आता बजेट आलं की काय आपापल्या एक्सपोजरप्रमाणे आपण सगळे चेंबर ऑफ कॉमर्सपासून, मंत्र्यांपासून अग्रलेख लिहितात, हे करतात, परिसंवाद होतात आणि आपण बरेचसे थोडे ऐकतो, थोडे नाही. तर मला वाटतं ही संधी फार उत्कृष्ट आहे की आपल्याला त्याच्या आधीच डोक्यात हे ताजं असेल की तुम्ही यावेळचं बजेट कुठच्याही लेवलचं येताना माझं नक्की असं आहे की काहीतरी तुम्हाला वेगळं त्यातनं जाणीव होईल की अरे ह्याच्याकडे असं बघायला पाहिजे. बजेट हे निमित्त आहे. आज ते आहे म्हणून हा टॉपिकल आहे, पण
तुमच्या सर्वांच्या आजच्या 3 दिवसाच्या एक्सपोजरनंतर एक वेगळंच काय म्हणावं त्याला, एक वेगळीच दृष्टिकोन तुम्ही विचारात घ्याल अशी मला खात्री आहे. आणि आपण काय करतो, IQ माहितीवरच जातो, स्वतः विचार करतच नाही. त्यामुळे ह्यातनं मला खूप, आणि मला तर इतका हा विषय आवडला आहे की मी सुद्धा विनोदला सांगितलं की मी काय असं नुसतं भाषण केलं आणि समारोपाला आलं असं नाही आहे. माझ्या मते मी 80-90% वेळ ह्या 3 दिवसात मी इथे थांबणार आहे. कारण मला सुद्धा ही मोठी संधी आहे. मुद्दामून जाऊन कुठे तुम्हाला विचारायला येऊ की अहो हे म्हणजे काय. म्हणजे गमतीत म्हणून सांगतो की सामान्य माणसाला ते विषय येतीलच की अहो व्यक्तिगत अर्थसंकल्प काय तुटीचा करता येत नाही हो. 1-2 महिने आवडता येतात, आईवडिलांकडनं, नातेवाईक मित्रांकडनं पैसे उधार घे आणि भागव. पण देश, शहरं, महानगरपालिका असेल, वर्षानुवर्ष तुटीचा अर्थसंकल्प हा एक काय म्हणायचं, एक उत्साह निर्माण करणारा, इंडस्ट्री वाढवणारा, हे वाढवणारा असं समजलं जातं. म्हणजे हे अगदी साधे प्रश्न आहेत आणि हे मलासुद्धा पडतात अजून. म्हणजे त्याचं एक बेसिस काय की बाबा सरकार नोटा छापतं, आपण काही खाजगी स्वतःच्या नोटा छापू शकत नाही. आणि शेवटी एनिवे हा अगदी मी गंमत म्हणून हा विषय मांडला की हे काय काय साध्या गोष्टी कळायला पाहिजेत. आणि मी आज एवढंच म्हणेन, कदाचित समारोपाच्या वेळी पण मी म्हणणार होतो, पण आज एवढंच म्हणेन की आपण जे काही शिकतो त्याची खरी कसोटी काय, की मला कळलं की नाही, काय उपयोग झाला. तर गोईंग फॉरवर्ड हे जे सगळे तुम्ही आलेले आहात त्यांनी जिथे संधी मिळेल तुम्हाला तिथे तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी समजावून सांगितलं पाहिजे. अगदी घरापासून सुरुवात करून तुमचे कलिग असतील, तुमच्यातले काही शिक्षकणी आहेत, काही पब्लिक ह्याच्यात काम करणारे आहेत, तर ते समजावून दाखवता येणं साध्या शब्दात. आणि आपल्याकडे इतका टिळक सर किंवा उद्या येणाऱ्या फडके मॅडम किंवा नीरज यांच्यासारखे नाही आहेत कम्युनिकेशन स्किल्स, आणि ज्ञान पण नाही आहे. पण मी म्हणेन त्यांच्या ह्या 3 दिवसाच्या ह्याच्यातनं तुम्हाला जर थोडा स्वतःहून इतर 3-4 लोकांना कॉन्फिडन्स आला समजावून सांगायचा आणि तो पुढे टिकला, तर ह्या प्रशिक्षण केंद्राचं खरं यश आहे. हे तुम्हाला 20 लोकांना काय शिकायला मिळालं हे नाही आहे. तर पुढच्या 5 वर्षात तुम्ही दरवर्षी 4-5 लोकांना समजावून दिलं, स्वतः अजून पुढे अभ्यास केलात, तर ह्याचं खरं यश आहे. मला वाटतं मी इथे एवढं बोलतो आणि थांबतो. डॉक्टर हातेकर आणि डॉक्टर गोरे आणि मित्रांनो, खरं मी काही बोलण्याची आवश्यकता नाही आहे, पण विनोद हा आपला नेता असल्यामुळे त्याचं आज्ञा पाळणं हे माझं कर्तव्य आहे. हा जो 3 दिवसाचा आपला उपक्रम आहे याचं शीर्षक जरी अर्थसंकल्प असलं तरी आपला हेतू असा आहे की अर्थसंकल्प अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर शासन नावाची संस्था जी आहे तिचं अर्थकारणातला जो सहभाग आहे त्याचे वेगवेगळे आयाम त्यातनं आपल्याला कळतात. पण मुळामध्ये एकूण अर्थकारण कसं चालतं आणि अर्थकारणामध्ये अर्थसंकल्प ही बाब नेमकं काय करते इथून आपण सुरुवात करणार आहोत. त्यामुळे जरी अर्थसंकल्प हा आपला तात्कालिक विषय असला तरी त्याच्या व्यापक चौकटीपासून सुरुवात करून आपण आत प्रवेश करणार आहोत, ज्याच्याकरता आज डॉक्टर हातेकर आपल्याबरोबर आहेत. अगदी खरं सांगायचं तर आज आपला हा कार्यक्रम आणि 3 दिवस आता हे सायकल स्वारी म्हटल्यानंतर माझ्या पोटात गोळा आला होता. कुणाचा विश्वास असो नसो, मी तुकोबांचा भक्त आहे. आज वसंत पंचमी, आज तुकोबांचा जन्मदिवस आहे आणि सत्यसंकल्पाचा दाता नारायण असा तुकोबांचा अभंग आहे. त्यामुळे मला इथे आल्यानंतर सगळे बघून म्हटलं की हे अभंग खरं आहे बरं का, कारण आपला संकल्प सत्य होता आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता आपण इथे सगळे जमू शकलो आणि सरही वायूहून येऊ शकले. त्यामुळे 3 दिवस आपण हे जे करणार आहोत हा माझ्या दृष्टीने एक अत्यंत व्यापक आणि आजची गरज अर्थसाक्षरता वाढवणं हा जो आहे. कारण कुठलाही सरकारची योजना ही व्यवहारात जेव्हा उतरते तेव्हा तिचं फलित हे त्या योजनेमागची दृष्टी आणि आम्ही तिला दिलेला प्रतिसाद ह्याच्या मिश्रणातनं परिणाम व्यवहारामध्ये साकारतो. त्यामुळे सर्वसामान्य माणसाकडनं कुठल्याही योजनेला दिला जाणारा प्रतिसाद जितका पर्याप्त असेल, जितका रॅशनल असेल, तितकं त्या योजनेचं फलित हे अधिक तिच्या गाभ्याशी जो काही असेल त्याच्याशी निष्ठा राखणारा असू शकतं. त्यामुळे आपला प्रतिसाद सर्वसामान्य माणसांचा हा नेमका असावा, रॅशनल असावा. याच्यासाठी जी अर्थसाक्षरता किमान गरजेची आहे तिच्या दिशेने टाकलेलं हे आपलं आजचं पाऊल आहे. आणि म्हणून आपण सुरुवात जी केलेली आहे की मुळामध्ये अर्थसंकल्पाची जी व्यापक चौकट आहे, अर्थकारण
त्याच्या संदर्भात डॉक्टर हातेकर आज बोलतील. मुळामध्ये अर्थसंकल्प काय, त्याची गरज काय, एकूण घटनेच्या चौकटीमध्ये अर्थसंकल्पाचं महत्त्व काय आहे, त्याची रचना कशी होते, त्याची प्रक्रिया कशी असते, त्याच्यामध्ये वेगवेगळे भाग कोणते असतात, तो समजावून घ्यायचा म्हणजे काय करायचं, ह्याच्यावरती डॉक्टर मानसी फडके उद्या बोलतील. आणि त्याचवेळी आपली जी संघराज्याची व्यवस्था आहे त्याच्यामध्ये राज्यांच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारकडनं येणारा निधी हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. त्या मानाने महाराष्ट्र हे स्वयंपूर्ण आहे, कारण राज्याच्या एकूण महसुलामध्ये आपल्या म्हणजे ज्याला आम्ही ओन रिसोर्सेस म्हणतो, राज्याचा स्वतःचा महसूल जो आहे तो जवळपास 82-83% आसपास आहे. पण जी नव्याने निर्माण झालेली राज्य आहेत किंवा छोटी राज्य जी आहेत किंवा ज्या राज्यांच्याकडे विकासाच्या समस्या अधिक गहन आहेत त्यांना केंद्राकडनं येणाऱ्या निधीचा मोठा हातभार लागतो. त्यामुळे हे केंद्र आणि राज्य यांचे जे आर्थिक संबंध आहेत त्याची साधारणपणे आजवरची वाटचाल कशी राहिलेली आहे, त्याच्यामध्ये केंद्रीय वित्त आयोग, सेंट्रल फायनान्स कमिशन ही जी संस्था महत्त्वाची आहे, जे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्यावरती मोठं ऋण आहे, कारण हा त्यांनी निर्माण केलेली ही संस्था आहे आणि हिला घटनादत्त दर्जा असावा ही त्यांची आग्रह होता. प्लॅनिंग कमिशन हे घटनादत्त आयोग नव्हता, पण वित्त आयोग ही घटनादत्त संस्था आहे. त्यामुळे केंद्र राज्य संबंधांचा एक अतिशय मोठा जो व्याप आहे त्याच्या संदर्भामध्ये डॉक्टर मानसी फडके त्यांच्या दुसऱ्या सादरीकरणाबद्दल मध्ये उद्या आपल्याशी बोलतील. आणि एकूण मग आपण ज्या राज्यामध्ये आहोत त्या महाराष्ट्राचं आजचं चित्र काय आहे त्याच्याबद्दल थोडंफार मी बोलणार आहे. त्यामुळे देश आणि राज्य अशा दोन्ही पातळ्यांवरती आपल्याला अर्थकारण थोडं समजावून घेता यावं. त्याच्यामध्ये अर्थसंकल्पाची भूमिका काय आहे आणि अर्थसंकल्प म्हणजे केवळ अर्थसंकल्प नाही, कुठल्याही देशामध्ये विकासाच्या प्रक्रियेमध्ये खाजगी क्षेत्र आणि शासन संस्था या ज्या दोन महत्त्वाचे भागीदार आहेत त्याच्यामध्ये शासन संस्था नेमकी कशी कार्यरत होते आणि तिचं महत्त्व काय आहे. कारण अतिशय बेजबाबदारपणे असं एक विधान गेली 30 वर्ष केलं जात आहे की प्रायव्हेटायझेशन किंवा आर्थिक पुनर्रचना, लिबरलायझेशन म्हणजे स्टेट शूड टेक अ बॅकसीट, याच्या इतकं बेजबाबदार विधान दुसरं नसेल. त्याची नेमकी प्रस्तुतता काय आहे, कशाकरता शासन संस्था महत्त्वाची आहे. बघा, आपण राजकारण बाजूला ठेवूया, पण अर्थकारणामध्ये शासन संस्थेचं नेमकं स्वरूप काय आहे आणि त्याचा व्याप कसा होतो हे आज आपण इथून सुरुवात करणार आहोत. आणि मला अत्यंत आनंद आहे की मी आता वर्गामध्ये बसून 40 वर्षे पूर्ण झाली. मी MA 85 साली झालो. मी अत्यंत सामान्य विद्यार्थी आहे आणि आपल्या या आजच्या 3 दिवसाच्या चर्चासत्राची रचना अशी आहे की 2 अत्यंत ज्येष्ठ, मुख्य म्हणजे ज्यांची संपूर्ण कारकीर्द आजही प्युअरली अकादमिक क्षेत्रामध्ये झाली आहे आणि जे त्याच्यामध्ये मध्यप्रवाहात आहेत असे डॉक्टर हातेकर आणि डॉक्टर मानसी फडके आणि या सगळ्या गमतीकडे काठावर बसून बघणारा मी, असं एक कॉम्बिनेशन 3 दिवस आपल्या सगळ्यांच्या वाट्याला येणार आहे. ते इतकंच आपल्याला सगळ्यांना आनंददायक वाटेल याची मला खात्री आहे. आपल्या सगळ्या म्हणजे साधनेच्या वतीने, साधना परिवाराच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा या ठिकाणी स्वागत करतो आणि 3 दिवस आपले या खूप ज्ञानाच्या देवाणघेवाणीमध्ये आनंदाने जातील अशी मला खात्री आहे. ती तुमच्याबरोबर वाटून घेतो आणि थांबतो. धन्यवाद.